नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण सीताफळापासून बासुंदी बनवणार आहे। अगदी टेस्टी स्वादिष्ट होणारा रबडीसारखी। इथे 4 सीताफळ मी घेतलीत बघा। सीताफळ पिकलेली बघून घ्यायची। असं त्याला डोळा असतात बघा, ही म्हणते त्याला। अशा कलर झाला ना सीताफळ पिकले समजायचं। जास्त पण पिकलेले घेऊ नका। पहिल्यांदा आपण कढईमध्ये दूध घालूया। दूध आपल्याला हे अर्धा लिटर दूध आहे, तापवून घ्यायचं आहे म्हशीचं। गावी असल्यामुळे प्युअर म्हशीचं दूध भेटतंय बघा। तर अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे। तांब्या मोठा असल्यामुळे तांब्या फुलवा नव्हता भरला। तर हे दूध आपल्याला आटवायला ठेवायचं आहे। आपण आता सीताफळाचा गर काढून घेणार आहे। असे मोदपत्र घ्या तुम्ही, पुरण वाटायच्या चाळणीत लवकर पडत नाही। ही गर कसा दाटसर असतो ना, ते पडत नाही लवकर। जास्त मोठं होल असलेलं तुम्ही ती वापरा, मोठी चाळण। अशा पद्धतीने चमच्याने आपण सर्व गर काढून घेऊया। तर आपण गर सगळं आता काढून घेणार आहे सर्व सीताफळाचं। सीताफळ बघून घ्या तुम्ही, कधी कधी वरून चांगले दिसते, आत खिडकं निघतं, म्हणून सीताफळ कधी पण बघून घ्या। इथे मी 3 सीताफळ घेतलीत बघा। एक खराब निघलं, मी 3 नाही वापरलं, टाकून दिलं। बघून घ्यायचे सीताफळ, कधी पण झालं तर थोडंसं कच्चं असलं तर चालेल। अशा पद्धतीने आपण गर काढून घ्यायचा। सगळं चमच्यानं आपण सारखं एकसारखं हलवत राहायचं आणि बी मोकळं झालेलं आपण काढून घ्यायचं। पटकन सीताफळाचा गर निघतोय बघा। किती बी मोकळं झालं ते बघा, चमच्यानं काढू शकता तुम्ही, हाताने पण काढा। अशा पद्धतीने चमच्याने बी काढून घ्या तुम्ही साईडला, लगेच निघते ते। आणि गर पण आपल्याला लगेच चमच्यानं खाली जाते चाळणीमधून। असं हाताने पण विचून काढू शकता। साईडला दूध ठेवलं होतं, दुधामध्ये पळी घालून ठेवायचं चमचा, म्हणजे दूध ओतू जात नाही। सुलो गॅसवरच आपण हे दूध आटवून घेतो, जास्त फास्ट करायचं नाही। बऱ्यापैकी दूध आटायला लागले आता। दाटसर बनवायचं आपल्याला। 2 इंची आपण सोलून घालूया त्यामध्ये। चांगलं आटून म्हणजे घ्यायचं, कडेची साई आपण खरडून त्यामध्ये घालायची। आता एवढा मी सीताफळाचा गर काढून घेतला बघा, 3 सीताफळाचा। बरंच भरपूर निघलं, मोठे सीताफळ असल्यामुळं। आता दूध पण मी थंड करायला ठेवलेलं आहे, काढून घेतलं। 2 वाटी आपण बारीक साखर घालली, बारक्या वाटीने। सीताफळ पण गोड असते ना, जास्त काय साखर वापरायची गरज नाही, तुम्ही गूळ पण वापरू शकता। साखर घातल्यानंतर ढवळून घ्यायचं, साखर विरघळते। आता आपण सीताफळाचा गर घालूया। आता हे पक्षी सारखं झाडावर ओरडतात बघा, गावी असल्यामुळे। झाडं भरपूर आहेत गावी, त्यामुळे हे पक्षी ओरडतात। मी आवाज देताना त्यांचा पण आवाज येतो ह्याच्यामध्ये। सर्व मिक्स करून घेऊया आपण। आता वरून पिस्त्याचं काप सोडूया आपण डेकोरेशनसाठी। तुम्ही पिस्ता सोडा, बदाम सोडा, बारीक बदाम करून पण घालू शकता तुम्ही, जे आपल्याकडे आहे ते वापरा। खूप दाटसर झाले बघा बासुंदी, कशी चवीला तर अप्रतिम ही बासुंदी लागते। छान झाले बघा। आता सीताफळाचा सीजन आहे, तुम्ही पण नक्कीच करून बघा। मी पण पहिल्यांदाच बनवली सीताफळाची बासुंदी, खूप टेस्टी झाली बघा ही। आपण एका बाउलमध्ये काढून घेतले। रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा। नवीन कोण असेल आपल्या चॅनल आला असेल त्याने सबस्क्राईब करा। अशाच प्रतिसाद भेटूया तुमचा।